आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेणापूरच्या वतीने तहसील कार्यालय रेणापूर समोर संतोष नागरगोजे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दिनांक 13 रोजी हालगी नाद आंदोलन करून मागण्या करण्यात आल्या। यावेळी भागवत शिंदे, बाळासाहेब मुंडे, वाहिद शेख, अतिश सूर्यवंशी, पप्पू आकणगिरे, भागवत कांदे, इम्रान मणियार, ज्ञानेश्वर जगदाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर हलकीनाद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या आमच्या मागण्या अशा आहेत की अतिवृष्टीनं ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता हेक्टरी तात्काळ 50,000 रुपयाची मदत करण्यात यावी। शेतकऱ्यांना गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती, तर त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांना रबी आणि खरीपाचा विमा सरसकट मंजूर करण्यात यावा। शासनानं आता प्रत्येक गोष्टीसाठी ई पीक पाहणी म्हणजे अनुदान असेल, पीक विमा असेल व शासनाची शासकीय खरेदी असेल त्याच्यासाठी ई पीक पाहणीची अट घातलेली आहे, परंतु शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही ई पीक पाहणी होत नाही। त्याच्यामुळे ई पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करण्यात यावी। त्याच्यासोबत सोयाबीनचा भाव हा अतिशय कमी झालेला आहे, तो सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 8,000 रुपयाप्रमाणे देण्यात यावा। आणि रेणापूरच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो सध्या आहे पानगाव खोरडा रस्ता, तो रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा। या मागण्यासाठी आज आमचं आंदोलन झालेलं आहे। गाव माझा न्यूजकरिता विष्णू आचार्य, रेणापूर, लातूर।